10,000चे 10 लाख करण्याच्या आमिषाने महिलेला 22 लाखांचा गंडा. शेअर मार्केटमध्ये 10,000 रुपयांचे 10 लाख रुपये करून देण्याचे आमिष दाखवून खानापूर येथील एका महिलेची 21,75,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी संजीवनी शिवाजी भगत राहणार खानापूर यांच्या फिर्यादीवरून शिव प्रायव्हेट लिमिटेड ब्रोकर कंपनीच्या राजेश नावाच्या व्यक्तीविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजीवनी भगत यांच्या मोबाईलवर राजेश नावाच्या एका व्यक्तीने व्हॉट्सअप कॉल केला होता. आपण शिव प्रायव्हेट लिमिटेड ब्रोकर कंपनीतून बोलत असल्याचं सांगत त्यांनी संजीवनी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केलं. सुरुवातीला 10,000 रुपये भरून घेतल्यानंतर त्यावर भरघोस परतावा मिळाल्याचं भासून राजेशने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. यानंतर तुमचे शेअर्स होल्डवर असून त्यासाठी मार्जिन म्हणून जादा रक्कम भरावी लागेल अशी बतावणी त्याने केली. त्याच्या आमिषाला बळी पडून संजीवनी आणि त्यांचे पती शिवाजी यांच्या संयुक्त बँक खात्यातून 21 मे ते 22 जून या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांवर तब्बल 21,75,000 रुपये वर्ग करण्यात आले. पैसे उकळल्यानंतर संशयित राजेशने संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतं संजीवनी भगत यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करून घेतली आणि तपास सुरू केला असता संशयित आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरून तो परप्रांतीय असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे. तसेच त्याने फसवणुकीसाठी वापरलेली शिव प्रायव्हेट लिमिटेड ब्रोकर ही कंपनी पूर्णपणे बनावट असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे. या सायबर गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता विटा पोलिसांसमोर आहे. दरम्यान बदनामीच्या भीतीपोटी फिर्यादीच्या कुटुंबियांनी सुरुवातीला या प्रकरणाची वच्चता न करण्याची भूमिका घेतली. मात्र परिसरामध्ये ही घटना उघडकीस आल्याने खळबळ वाजली आहे. अनोळखी फोन कॉल्स आणि ऑनलाईन गुंतवणुकीच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.